last lecture we have discussed about the Coulomb's law and the forces between the multiple charges, and today we will learn about the electric field. तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक फील्ड किंवा कुलोम्स लॉ किंवा मल्टिपल फोर्स बिटवीन द मल्टिपल चार्जेस याच्यामध्ये आपण कशाचा पर्टिक्युलरली अभ्यास केला तर फोर्स. वी हॅव कॅल्क्युलेट द ओनली अँड ओनली फोर्स अँड इट्स मॅग्निट्यूड, because force is the vector quantity and it needs the direction as well as magnitude, and also the electric field is also the vector quantity and it needs also direction as well as magnitude. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण सगळं पाहिलेलं आहे आणि आता पण मी सांगितलेलं आहे, आणि आज आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड विषयी आपल्याला जाणून घ्यायचे. तर इथं सुद्धा चार्ज आहे, इथं सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड आहे. त्याच्यानंतर फोर्स. आता आपल्याला काय करायचे, तुम्हाला लाईक चार्जेस अनलाईक चार्जेस सुद्धा माहिती होते. म्हणजे लाईक चार्जेस असतील तर जे डायरेक्शन आहे फोर्सची तर ती कशी असते, लाईक चार्जेसला आउटवर्ड म्हणजे काय रिपेल किंवा अवे फ्रॉम दी चार्ज, कशासाठी लाईक साठी, आणि अनलाईक साठी काय टूवर्ड्स दी चार्ज. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्या या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये उपयोगाच्या होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया पहिल्यांदा फोर्स बद्दल. तर आता फोर्स, ज्यावेळेस आपल्याला एखादा टेबल पुश करायचा आहे, ढकलायचा आहे किंवा ओढायचा आहे, काही समजा, तर त्यावेळेस आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो. बरोबर आहे, फोर्स आपला एक्सटर्नल फोर्स आहे, फोर्स अप्लाय करतो. तर त्यावेळेस कसा आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या टेबल सोबत असतो आणि आपण त्यावेळेस फोर्स अप्लाय करतो. इज इट करेक्ट? येस. तर हे उदाहरण झालं. तर आता दुसरं उदाहरण, पुस्तक उचलायचे. त्यावेळेस सुद्धा आपण पुस्तक उचलण्यासाठी आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याच्याशी रिलेटेड असतो, म्हणजे काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. पण याच्या पुढे जाऊन जर आपण मॅग्नेटचा विचार केला, तर मॅग्नेटचा विचार करताना काय, समजा हे दोन मॅग्नेट आहेत, तर आपण काही फ्यू डिस्टन्सवर ज्यावेळेस घेऊन आलो, म्हणजे काही अंतरावर, तर त्यावेळेस काय होतं, विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे अचानक एकमेकांकडे खेचले जातात, म्हणजे अट्रॅक्शन फोर्स. तर का, तर इथं काही आहे का, डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला होता का त्यांचा, आपण पुश केलं होतं का, नाही, पण ते ऑटोमॅटिकली त्याची फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड, त्या मॅग्नेटिक फील्डमुळे ते एकमेकांकडे काय झाले, अट्रॅक्ट झाले. तर हे झालं विदाउट कॉन्टॅक्ट, ते एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले. तर फोर्स कॉन्टॅक्ट म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा फोर्स अप्लाय होतो, हे आपल्याला याच्यावरून समजलं. तर समजा आता आपल्याला याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपण कॉलेजला जातो, त्यावेळेस समजा एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, तर एखादी मुलगी चांगली आहे, तर प्रत्येक जण त्या मुलीकडे काय होतं, अट्रॅक्ट होतं. म्हणजे काय, मग आता ती मुलगी कॉलेजला येणार म्हणून तुम्ही रूमवरून कॉलेजला रोज जात असतात. म्हणजे काय, तर जी त्या मुलीची जी फील्ड आहे, तर ती फील्ड तुम्हाला काय करत असते, कंटिन्यू खेचत असते त्या कॉलेजकडे. त्यामुळे तुम्ही कॉलेजला, तुमचं मन असो किंवा नसो, बंक करण्याचं जरी मन असलं तरी तुम्ही ऑलरेडी त्या अट्रॅक्टेड फील्ड म्हणून काय होतं, तुम्ही त्या फील्डकडे खेचले जातात आणि कॉलेजला जातात. म्हणजे काय, तरी फील्ड म्हणून होतं. तर ते तशीच फील्ड आता आपली इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर समजा एक चार्ज कॅपिटल क्यू आणि दुसरा चार्ज आहे स्मॉल क्यू ऍट द डिस्टन्स पी. तर आता पुस्तकामध्ये काय सांगितले, तर हा चार्ज जो आहे तो ओरिजिन मध्ये, म्हणजे काय, समजा ही ओरिजिन आहे, इथं आपण प्लेस केलेला आहे. तर समजा आता समजायचे हे ओरिजिन मध्ये आहे आणि आता इथे ऍट पॉइंट पी वी हॅव प्लेस द चार्ज स्मॉल क्यू. तर आता इथं स्मॉल क्यू चार्ज आहे, इथे कॅपिटल क्यू चार्ज आहे. तर आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा अभ्यास करायचा आहे. तर आता हा जो चार्ज आहे कॅपिटल क्यू, हा स्मॉल क्यू वरती काय करतो, काहीतरी फोर्स एक्झर्ट करतो. म्हणजे काय, फोर्स यामुळे याच्यावरती काहीतरी फोर्स एक्झर्ट होतो. तर मग पुस्तकामध्ये काय सांगितलं की हा चार्ज रिप्लेस केला, जर हा स्मॉल चार्ज रिप्लेस केला तर या पर्टिक्युलर कॅपिटल क्यू या चार्जवर काही इफेक्ट होईल का, याच्या सराउंडिंग वरती काही इफेक्ट होईल का. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डचा अभ्यास करतो, तर याच्या भोवती जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालेली असते या चार्जमुळं, तर हा चार्ज काढून टाकल्यामुळं किंवा तिथे ठेवल्यामुळं याच्यावरती काही इफेक्ट होतो का, नाही, कारण त्याची जी फील्ड आहे ती ऑलरेडी जनरेट झालेली आहे. तर या फील्डवरती त्याचा काही जास्त इफेक्ट नाही. पण
ज्यावेळेस आता आपण हा चार्ज ठेवला, इट इज अँड द डिस्टन्स बिटवीन द चार्जेस सेपरेटेड बाय स्मॉल डिस्टन्स आर. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता मी सांगितलं हे, तर त्याचा काही जास्त इफेक्ट होणार नाही, याची फील्ड ऑलरेडी जनरेटेड आहे. तर आता आपण फोर्स कॅल्क्युलेट केला होता कुलोम्ब्स लॉ नुसार, तर आता तोच फोर्स आपल्याला परत एकदा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण कसं कॅल्क्युलेट केला होता विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल्स टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट into this multiplication of these two charges, that is capital Q into small q divided by square of the distance between them. Is it correct? Yes. And also we give the direction, that is r cap. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ही r cap जी आहे, तर आपण हे काय दर्शवतं, तर ते फोर्स जो आहे, तर त्या फोर्सची डायरेक्शन. तर सध्या आपण याच्याबद्दल आता काही जाणून नाही घेणार. तर आता हे 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट q into q बाय r स्क्वेअर. समजा आता मी हा q इथं लिहिण्याऐवजी मी इथं लिहिला, हा सुद्धा मल्टिप्लिकेशन मध्येच आहे, त्याच्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही. मग समजा आपण जर याला q1 लिहिलं, तर आपण इथं काय करू, q1. जर समजा आता मी इथं q1 करू q2 लिहिलं, तर f इज इक्वल्स टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट q बाय r स्क्वेअर इंटू q2 इंटू r कॅप. बरोबर? ओके. तर आता आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेली आहे, तर ती डेफिनेशन कशी आहे, फोर्स इज इक्वल्स टू चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज. म्हणजे काय, तर चार्जला जर इलेक्ट्रिक फील्डने जर मल्टिप्लाय केलं, तर त्या चार्जेसवरचा फोर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता आपल्याकडे इथे चार्ज आहे, हा चार्ज जर आपण जशास तसा लिहिला, तर मग ही बाकीची उरलेली जी क्वांटिटी आहे ती काय आहे, आपली इलेक्ट्रिक फील्ड. तर F इज इक्वल्स टू 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट capital Q by r square into r cap. This is our electric field. This is our electric field and this is our force between these two charges. तर हे आता हे आपल्याला माहिती झालं, इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स. तर हे आपण फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड बद्दल पाहिलं. तर आता आपण येऊया कॅपिटल Q आणि स्मॉल q. तर हा जो कॅपिटल Q आहे, याला म्हणायचं सोर्स चार्ज. आणि जो स्मॉल q आहे, याला म्हणायचं टेस्ट चार्ज. तर आता सोर्स चार्ज जो आहे, तर याला सोर्स चार्ज का म्हणायचं, सोर्स. आता आपण काय म्हणतो की एनर्जीचा सोर्स जर कोणता असेल सर्वात मोठा, तर तो काय आहे, सूर्य. बरोबर आहे. तर म्हणजे काय, सोर्स म्हणजे काय, तो स्वतः आपल्याला देतो, म्हणजे तो जनरेट करून आपल्याला, तो प्रोड्यूस करतोय आपल्याला लाईट, म्हणून एनर्जी तो प्रोड्यूस करतो, म्हणजे काय, तो सोर्स आहे. तर सेम फिनॉमिना इथे आहे की हा जो चार्ज आहे तो इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो, त्यामुळे याला आपण काय म्हणायचं, सोर्स चार्ज. आणि या सोर्स चार्जनं जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट केलेली आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस केलेली आहे, त्याचा इफेक्ट ज्यावर आपण टेस्ट करतो, तर त्याला काय म्हणायचं, टेस्ट चार्ज. कारण याच्यावरती आपण टेस्ट केलं, यानं फोर्स जो एक्झर्ट केला तो याच्यावरती केला, ज्यामुळे तयार होतो तो सोर्स चार्ज. आणि ज्याच्यावरती आपण इफेक्टचा अभ्यास करतो तो झाला टेस्ट चार्ज. ओके. तर हा Q आणि हा स्मॉल q टेस्ट चार्ज. तर आता फोर्स जो आहे, तर फोर्स कशावरती डिपेंड असेल, तर फोर्स इज डिपेंड ऑन दिस व्हॅल्यू R. म्हणजे तुम्ही R वाढवला तर फोर्स कमी होतो, R कमी झाला तर फोर्स जास्त तयार होणार. का, समजा हा पॉइंट जर इथं आला, तर याची जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालेली आहे, तर इथं कशी जास्त इलेक्ट्रिक
फील्ड असते, त्याच्यामुळे याच्यावरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तर तो कसा असेल, जास्त असेल, कमी राहणार. तर इट इज डिपेंड ऑन दी स्मॉल आर, नॉट डिपेंड ऑन दी क्यू. तर आता हे झालं. तर आता याच्यानंतर हा क्यू आणि हा स्मॉल क्यू. आता आपण उदाहरण, ज्यावेळेस जो चार्ज जो आहे लाईक चार्जेस आहे किंवा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड किंवा फोर्स आणि आता इथं जर पाहिलं F इज इक्वल्स टू Q इंटू E. तर F काय, वेक्टर क्वांटिटी, फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले. आणि इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा कशी आहे, वेक्टर क्वांटिटी. बट चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी. म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर क्वांटिटी इंटू स्केलर क्वांटिटी असे वेक्टर क्वांटिटी. मग काय, वेक्टर इट इज सॅटिस्फाईड. मग जी आता याच्यामध्ये फोर्सची जी डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन आपल्या इलेक्ट्रिक फील्डची राहील. म्हणजे काय, तर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे क्यू, तर त्यावेळेस कशी असेल, तर जी फोर्सची डायरेक्शन आहे तर ते अवे फ्रॉम द चार्ज, म्हणजे या चार्ज पासून अवे, दूर जातो, तर आउटवर्ड डायरेक्शन आहे. तर यावेळेस फोर्स जर आउटवर्ड असेल तर त्यावेळेस तुमची इलेक्ट्रिक फील्डची सुद्धा डायरेक्शन कशी असणार आहे, आउटवर्ड डायरेक्शनच असणार आहे. आणि ज्यावेळेस हा चार्ज मायनस क्यू म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल त्यावेळेस फोर्सची डायरेक्शन कशी असेल, इनवर्ड. तर तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सुद्धा कशी असेल, इनवर्ड. म्हणजे दोन्ही कसे असणार, सेम. ओके. यानंतर समजा हा चार्ज जो आहे कॅपिटल क्यू हा ओरिजिनला आहे इथं क्यू, आणि यापासून एका सर्कलवरती हा चार्ज इथं 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 कुठेही चार्ज असो सर्कलवरती ऍट अ सेम डिस्टन्स, तर या सेम चार्जेसला, या सर्कलवरती या चार्जेस पासून जो ओरिजिनला चार्ज आहे कॅपिटल क्यू, तर या चार्ज मुळे या चार्ज वरती जो फोर्स एक्झर्ट होतो तर या प्रत्येक चार्ज वरती तो सेम फोर्स एक्झर्ट करतो. कारण या प्रत्येक चार्ज जो आहे तर हा सेम डिस्टन्सला असणार आहे. तर याच्यावरती काय असणार आहे, तर सेम फोर्स एक्झर्ट होतो, वेगवेगळा होणार नाही. ओके. Okay, so thank you for watching this video and also subscribe my channel for watch more videos.